रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. विश्वास किती महत्त्वाचा हे आयुष्यात याचं महत्त्व सांगणारा आजचा भाग. मिथिला नगरीच्या राजा जनकाची कथा पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुलनाथ. कारण निमंत्रण नाही बरं का नाना, हे बिना निमंत्रणाचे आहे शेठजी. निमंत्रण राजा दशरथाला नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि राम लक्ष्मण, अरे हे निमंत्रित पाहुणे नाही नाना, परस्परे गेले. आता नाही का बुवा लोक, रामेश्वरचा सप्ताह संपला, इथला काला झाला का दुसऱ्या सप्त्याला, तसा भाग आहे हा. यज्ञ संपला विश्वामित्राचा जनकाच्या यज्ञाला, कारण शब्द वापरला होता धनुष्य यज्ञ. निमंत्रित नव्हते राम लक्ष्मण, परस्परे गेले. रामेश्वरची परस्परे गेले. या सप्त्यातून त्या सप्त्यात बुवा जातात तसं. राजा दशरथालाही निमंत्रण नाही. अरे हा फार मोठा चिंतेचा विषय. कारण दशरथ राजाला निमंत्रण जनक राजाचं का नाही? शेजार धर्म आहे. मिथिला नगरीच्या हद्दीला लागून अयोध्या नगरीची हद्द आहे. पुराण काळामध्ये अयोध्या सांगितली 12/3 योजना. अयोध्या नगराची व्याप्ती पुराण काळामध्ये 12/3 योजना होती. एक योजन 12 किलोमीटरचा असतो, म्हणजे 36 किलोमीटर नगर रुंद होतं आणि 144 किलोमीटर लांब होतं अयोध्या. हे पुराण काळातला शब्द आहे. 12/3 3 योजन रुंदी, 12 योजन लांबी अयोध्येची. मिथिला नगरीच्या हद्दीला लागून अयोध्या नगराची हद्द आहे. मग मिथिलेचा राजा जनक दशरथ राजाला निमंत्रण का देत नाही? अरे शेजार धर्म वैरत्व असू द्या तरी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण दिलं जातं नाना. जन्मभर बोलत नाही, 20 वर्ष झाले शेजाऱ्यासोबत बोलत नाही, पण मुलीचं लग्न आहे, पत्रिका छापून झाल्या, फक्त पाहून घेतं पाटील लातूरला गेलं, मग येतं अंगणात. पाटील आहे का घरी? त्याला पक्क माहिती आहे पाटील लातूर. पाटलीन बाहेर येते, या ना चहा घ्या. आता चहा घेऊन जमते का पाटलीन बाई? एकटाच आहे पत्रिका वाटायला लातूर जिल्हाभर. पाटलाला सांगा स्वतः पाटील पत्रिका घेऊन आलत म्हणा, माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका. अरे वैरी असला तरी शेजाऱ्याला पत्रिका दिल्या जाते. जनकासारखा विद्वान राजा दशरथ राजाला निमंत्रण का नाही देत? याचं कारण असं आहे. एक भूतकाळातली घटना सांगतो गुरुजी. राजा दशरथ अयोध्या नगराचे मालक, राजे जनक मिथिलेचे. एक दिवस मिथिला नगरीचे राजा जनकजी बंदूकशकेतू आणि काही सैनिकासह शिकार करण्यासाठी जंगलात पळता 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 मिथिला नगरीची हद्द संपून अयोध्येचा जंगल कधी लागला लक्षात राहणार. अतिवेगात घोडे पळतात. एक कपिला गाय चरत होती, त्याला काळं हरिण समजून बाण सुटला जनकाचा, लागला, गाय मरून पडली. तोपर्यंत घोड्यावरचे जनक आले. पाहतात तर गायीची हत्या, उडी मारली आणि माय मेल्यावर प्रेताला कवटावून मुलं रडतात तसे जनक राजे गायीच्या कलेवराला कवटावून रडू लागले. तेव्हा बंधू कुशकेतू जनकाचे, दादा रडू नका, दादा रडू नका, इथून अयोध्या जवळ आहे. अयोध्येचा राजा दशरथजी पुण्यवान आहे, पण दोघेही भाऊ पाया पडू, त्यांना इथे बोलून घेऊ, ते पुण्याचा संकल्प सोडतील, गाय जिवंत होईल, आपल्याला गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळेल. रडू नका दादा. 2 सेवक पाठवले. वेळ सकाळची आहे. राजे दशरथजी आणि वशिष्ठ गुरुदेव पूजेला चालले होते. बाजार चौकातून हातात ताट आहेत, पूजेचं तांब्या आहे पाण्याचा राजा दशरथाच्या हातात. सामोरून 2 सेवक जनकाचे आले. त्यांनी वाकून नमस्कार केला. प्रणाम सरकार, प्रणाम. कहा के भाई मिथिलापति जनक जी के सेवक, खुशी की बात, महाराजा जनक भी आपके जंगल में आ पहुंचे और भी खुशी की बात। लेकिन क्या, हमारे महाराज
जनक जी के हाथों तुम्हारे अयोध्या के जंगल में गैया मारी गई। गैया मारी गई, धक्का बसला, ताटही पडलं पूजेचं, तांब्याही पडला। बहुत बुरी घटना हुई। करके तो बुलाया आपको गैया जिंदी करने के लिए। देखो भाई, इस समय पूजा करने में मंदिर जाता हूं गुरुदेव के साथ, मैं नहीं आ सकता, लेकिन नाराज मत होना, मैं गैया जिंदी करने की व्यवस्था करता हूं। काय यंत्रणा असेल, गाय जिवंत करण्याची व्यवस्था। लक्ष गेलं ते एक सफाई कामगार झाडू मारत होता बाजार चौकातला रस्ता। अरे ओ भाई, झाडू टाकला आणि तिथूनच हात जोडले गिरी गुरुजी। जे अन्नदाता, मालकानं गड्याला कशी हाक मारावी, गड्यानं मालकाचा कसा मान राखावा, हा प्रसंग पहा। 2च गुंठे ऊस असतो मालकाकडे, त्या 2 गुंठ्यातला ऊस गाजर गवताना दिसत नाही, तरी गड्याला हाक मारताना माद्या, तोही तेवढा सन्मान करतो। गप बस ना, का बाहेर आहे का, कशाला ओरडतो, येतो ना, दम आहे का नाही, माद्या। अरे स्वर्गात जर गेले दशरथजी, तर इंद्र उतरायचा आणि हाताला धरून आपल्या आसनावर बसवायचा, एवढं वजन ज्याचं स्वर्गात आहे, तो झाडूवाल्याला हाक मारताना, अरे ओ भाई, झाडू टाकला, पळत आला। जी अन्नदाता, अरे महाराज दशरथ के हाथों अपने अयोध्या के जंगल में गैया मारी गई, बाजार रास्ता बाद में साफ कर, मैं पूजा करने मंदिर जा रहा गुरुदेव के साथ, तो कमंडल में सरयू का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो। चकित झाले हे जनकाचे सेवक, काय दशरथाचा झाडूवाला गाय जिवंत करते, मेलेली नाही कसं म्हणावं। आता मोदी साहेब ज्याला पाठवतं रामेश्वरजी, नाही म्हणण्याची ताकद आहे का आपल्याला? त्यानं कमंडल उभारला, फुपाट्यानं माखलेलं फाटक्या कपड्याचं, आणि मागं 2 सेवक पुढं। जनकराजे रडत होते गाईला कवटावून, इतक्यात प्रणाम सरकार म्हटल्यावर सेवकांना आले का दशरथजी? नाही नाही, मग गाय जिवंत नाही होणार? होणार। दशरथजी आले नाही तर जिवंत कशी होणार? सफाई कामगार को भेजा। मग तर जनक जी उठून उभे राहिले, सफाई कामगार, दशरथ का झाडू वाला, मरी हुई गैया जिंदे करेगा, कौन आहे हो, बुलाव। आणि ते आलं, फाटक्या कपड्याचं, फुपाट्यानं माखलेलं, हातात कमंडलू सहित नमस्कार केला। प्रणाम सरकार, आपको भेजा है गैया जिंदी करने के लिए। जी सरकार, क्या काम कैसा करता है आप? मैं झाड़ू लगाता सरकार। दरबार में? अजय दरबार में सेवा मिलने के लिए बहुत जन्म का पुण्य चाहिए। बाजार में? बाजार का झाड़ू वाला? जी, तो गैया जिंदी करेगा। मुझ में क्या ताकत है सरकार, लेकिन मेरा विश्वास है, जिस भंडार का मैंने अनाज खाया, जिन्होंने मुझे छोटे का बड़ा किया, बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, वो मेरा अन्नदाता, मेरा महाराज, मेरा राजा, मेरा सरकार दशरथ महाराज, मन वचन कर्म से निष्पाप है तो गो माते जल्दी उठ जा, असं म्हटल्यावर वतला कमंडलू, गाय ताडकन उठली। राजा जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या। अण्णा, ही भूतकाळात घडलेली घटना आज बंधू कुशकेतून आठवण करून दिली। दादा, बाकीच्यांना साधे टपाल पाठवा, पण राजा दशरथाला खास माणूस पाठवून बोलून घ्या, केवढे उपकार आहे आपल्यावर। गायीच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळवून दिली। सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतु, दुनिया में केवल दशरथ को नहीं, म्हणून निमंत्रण नहीं। कारण अरे उस समय गैया जिंदी करने के लिए बुलाया था तो सफाई कामगार को भेज दिया, वो पूजा करने मंदिर जा रहे थे। आज भी मैं निमंत्रण दूंगा, और जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए और दूसरे झाड़ू वालों को भेज दिया, तो मैं जानकी का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता। दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं, म्हणून निमंत्रण नाही। विश्वासाचं महत्त्व आपण आजच्या भागातून पाहिलं। भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार। उंदरावर गणपती, मोरावर कार्तिक स्वामी आपले आपले वाहनं पळवत होते, तेव्हा गौतम ऋषी दुपारचं स्नान गंगेत करत होते। गौतमजी प्रत्येकाला विचारायचे, का जा रहे जल्दबाजी में देवता लोक? प्रत्येकाला वाटायचं या मात्राला सांगत बसलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेले, डीजेल गेले, नंबरही गेला, कोणी सांगत नव्हतं।